नमस्कार. मी अनुपम अशोकराव गंधेवार, वय वर्ष 42, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर बोलणार आहे. जेव्हा भारतीय स्वातंत्र्य आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यात दोन शब्द येतात. एक म्हणजे भारत आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य. भारत म्हणजे जर पुरातन कालापासून जर म्हटलं आपण, तर जेव्हा भारताचा इतिहासाबद्दल जर म्हटलं तर हिंदुकुश पर्वतापासून तर दक्षिणेपर्यंत असलेली भूमी किंवा हिमालयापासून तर खाली पूर्ण दक्षिणेपर्यंत असलेल्या भूमीला भारत असे संबोधलेले आहे. स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाचं आनंद, प्रत्येकाच्या आनंदाची खात्री आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या मूलभूत हक्कांची खात्री म्हणजे स्वातंत्र्य. आता जेव्हा भारतीय स्वातंत्र्याचा जर आपण विषय सुरू केला तर भारतीय स्वातंत्र्य म्हणजे भारताचं जे स्वातंत्र्य कधीपासून होतं, साधारण इसवी सन 30,000 वर्षापूर्वीपासून इथे वस्ती होती. साधारण 7,000 वर्षापूर्वी, इसवी सन 7,000 वर्षापूर्वी इथे पाळीव प्राणी होते, शेती करत होते इथले लोक. इसवी सन 2600च्या अगोदरपासून भारतामधून बाहेरच्या देशांमध्ये व्यापार होत होते असा उल्लेख आहे. इसवी सन 1600-1700च्या नंतर ऋग्वेदाची निर्मिती झाली. त्यानंतर 600च्या दरम्यान उपनिषदांची निर्मिती झाली. चरक संहिता तयार झाली. म्हणजे चरक संहिता म्हणजे जे आपण वैद्य म्हणू शकतो त्यांना चरक ऋषी, त्यांनी एक खूप चांगलं, खरं म्हटलं तर ते डॉक्टरच म्हणायला पाहिजे, एक 6व्या शतका अगोदर हे सगळं झालेलं होतं. हे सगळं जेव्हा डेव्हलप झालेलं होतं याचा अर्थ असा आहे की भारतात स्वातंत्र्य त्यावेळेस चांगल्या प्रकारे होतं. नंतर जो उल्लेख दिसतो तो म्हणजे ग्रीकांकडून इसवी सन 400 वर्षापूर्वीचा जो रेकॉर्ड आहे त्यानुसार असं दिसतं की भारतामध्ये खूप छोटी छोटी राज्य होती आणि त्यांच्या राज्यांमध्ये स्वातंत्र्य होतं. अलेक्झांडरने जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा छोट्या छोट्या राज्यांनी त्याला प्रतिकार केला. ही सगळी छोटी जी राज्य होती ही गणराज्य होती. आपण जे आज भारत, इंडिया रिपब्लिक भारत जे म्हणतो ना, ते इथे 2-2.5 हजार वर्षापासून च्या अगोदर होतच. गणराज्य म्हणजे तिथल्या लोकांना स्वतःच्या मनाने स्वतः राज्य शासन राज्य शासन करणाऱ्याला निवडायची मुभा असणं, हे गणराज्य. 2,500 वर्षापूर्वी भारतात असे खूप राज्य होते. मालव गणराज्य, शूद्र गणराज्य, सौभूती, कंठ असे बरेच गणराज्य, ज्यांनी अलेक्झांडर सोबत युद्ध पण केलं आणि भलेही ते हरले पण या सगळ्या राज्यांनी चिवट प्रतिकार जो दिला त्यामुळे शेवटी अलेक्झांडरला वापस जावं लागलं. पुढच्या काही वर्षातच भारतातल्या या सगळ्या राज्यांनी परत आपापलं राज्य मिळवलं. पण येणारा धोका समजून आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताच्या आधिपत्याखाली एक मोठं साम्राज्य बनवलं. या सगळ्या छोट्या छोट्या राज्यांना संघटित केलं, एक साम्राज्य स्थापित केलं आर्य चाणक्यांनी त्यावेळेस कौटिल्य अर्थशास्त्र असा एक ग्रंथ लिहिला. त्यामध्ये कौटिल्याने असं म्हटलेलं आहे, प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानां तु हिते हितम. म्हणजे काय? म्हणजे प्रजेच्या हितातच राजाचे हित आहे आणि प्रजाच्या सुखातच राजाचे सुख आहे. आणि ह्या प्रिन्सिपल खाली, म्हणजे ह्या महत्वाच्या मुद्द्याखाली जेव्हा राज्य होते तेव्हा ते सुखी राज्य होते. अर्थातच त्यावेळेस चंद्रगुप्ताने जे राज्य बनवलं होतं ते होतं सुखी राज्य, स्वतंत्र राज्य आपण ह्या राज्याला म्हणू शकतो. त्यानंतर चंद्रगुप्तापासून सुखी राज्याची सुरुवात झाली. अशोक राजापर्यंत चांगलं सुखीच राज्य होतं आणि म्हणता येईल आपल्याला स्वतंत्र भारत त्यावेळेस होता. नंतरच्या काळात राज्यांची सीमा विस्तार कमी होत गेला आणि साधारण इसवी सन 300 नंतर चंद्रगुप्त आला. आता जो आर्य चाणक्यांच्या वेळेस जो चंद्रगुप्त होता तो मौर्य होता आणि हा जो इसवी सन 300 नंतरचा जो चंद्रगुप्त होता हा गुप्त राज्यवंशी म्हणू शकतो. तर याने परत स्थापना केली, परत साम्राज्य विस्तार केला आणि परत एक सुखी राज्य बनवण्याचा प्रयत्न केला. चंद्रगुप्तानंतर फाहिन नावाचा एक, म्हणजे चंद्रगुप्त हा राजा होता. चंद्रगुप्ताच्या राज्य प्रणाली सुरू झाल्यानंतर फाहिन नावाचा एक चीनी प्रवासी भारतात आला होता. त्याने इतकं सुंदर वर्णन केलं आहे की भारत राज्यामध्ये इतकी सुख समृद्धी आहे, इतकं स्वातंत्र्य आहे लोकांमध्ये, इथे कोणी कसाही कुठेही जाऊ शकतो आणि त्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही आणि इथे कर पद्धती नाही आहे, लोक सुखी आहेत.
खऱ्या स्वातंत्र्याचा उपभोग इथले लोक घेत आहेत. त्यानंतर फाही नंतर 200 वर्षानंतर युआन स्वांग नावाचा एक चीनी प्रवासी आला. त्याने पण इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. भारतातले लोक आनंदी आहेत, सुखी आहेत, समृद्ध आहेत, भारतातली जमीन चांगली आहे, असं बरंच काही त्यांनी सांगितलं आहे. आणि भारताच्या विकासाविषयी किंवा भारताच्या श्रीमंतीविषयी, भारताच्या विविधतेतून असलेल्या एकतेविषयी पण तो लिहितो की इथे वेगवेगळ्या धर्माचे लोक, त्यावेळेस अर्थातच हिंदू, बुद्ध आणि जैन धर्माचे लोक होते, हे सगळे एकत्र राहतात, प्रेमाने राहतात. भारतातल्या सगळ्या लोकांमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे दुसऱ्याच्या अस्तित्वाला मान देतात. मान देण्याचे, आदर देण्याचे 9 प्रकार युआन स्वांगने त्या लिहून ठेवलेले आहेत. आणि त्याने जे वर्णन केलेलं आहे ते त्याने ऍक्च्युली पेशावर पासून कांचीपर्यंत तो सगळीकडे फिरला भारतात. 15 वर्ष तो भारतात होता आणि त्याने भारताचे सगळं, भारतातले जे देश बघितले, त्याने त्याच्यात लिहिलंय की साधारण 70 देश तो फिरला आणि 70 पेक्षा जास्त देश भारतात आहेत असं तो लिहितो. म्हणजे त्याने जे वर्णन केलेलं आहे, जे 6व्या शतकात म्हणजे 7व्या शतकात 631 ते 645 अशी 15 वर्ष तो भारतात होता. आणि या 15 वर्षात त्याने इतकं चांगलं वर्णन भारताचं केलंय की भारतातली सुख, समृद्धी, ऐश्वर्य, भारतामध्ये जो व्यापार होत होता, त्याने हे पण लिहिलेलं आहे की त्यावेळेस, ज्या वेळेस तो होता तिथे, त्यावेळेस भारतामध्ये स्त्री शिक्षण हे महत्वाचं होतं. त्यांनी सगळ्यात महत्वाचं अजून एक लिहिलं की त्या भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये वादसंवाद, चर्चासत्र होतात. मोठमोठी विद्वानं दक्षिणेतून उत्तरेकडे आणि उत्तरेतून दक्षिणेकडे जातात आणि चर्चासत्र करतात. आज जे आपण ज्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो, ते भारतात 6व्या शतकात म्हणजे 631च्या नंतर त्यावेळेसच्या राज्यघराण्यात होत्या. म्हणजे भारतात त्यावेळेस किती चांगलं स्वातंत्र्य होतं. ज्यावेळेस जेव्हा हे सगळं सुरू होतं, त्याच वेळेस भारताला नेहमी जो धोका झाला तो म्हणजे वायव्येकडून. भारताच्या वायव्येला सगळ्यात पहिले शक आले. 57 दरम्यान शक आले, नंतर कुशाण आले आणि त्यांना नंतर हुण आले. या सगळ्यांचा संहार करण्यासाठी वायव्य प्रांतात असलेल्या राज्यांनी, महत्वाचं म्हणजे मालव राज्यांनी फार महत्वाचा सिंहाचा वाटा उचलला. यांनी नेहमी येणारी सगळी जी आक्रमण होती ती परतवून लावली. महत्वाचं एक निर्णायक जे युद्ध झालं ते ऑक्सस नदीजवळ यशोधर्मा राजांनी, मालव राजाच्या यशोधर्मा राजांनी जे केलं, संघटित केली राज्य आणि मिहिरगुलला कायमचं भारतातून घालवून दिलं आणि हुणांचा पराभव केला. हे हुण म्हणजे हे तेच हुण आहेत ज्यांनी अक्षरशः रोमन साम्राज्यापासून की पूर्ण जे भारताच्या वायव्य दिशेपासून युरोप पर्यंतचा सगळा प्रदेश त्यांनी काबीज केलेला होता. आणि या हुणांना हकलवून लावलं भारतातून आणि भारत स्वतंत्र राहिला. पुढची 500 वर्ष भारत जरी स्वतंत्र राहिला तरी आनंदी होता, सुखी होता. आणि खरं म्हटलं तर छोटी छोटी जी आक्रमण होती ती थांबलेली होती या सर्व मुद्द्यांमध्ये. परंतु म्हणण्याचा उद्देश हा होता की जो काही आक्रमण झाली ती फक्त वायव्य दिशेला होती. त्या वायव्येच्या खाली दक्षिणेपर्यंतचा जो काही सगळा प्रांत होता तो सतत सुखी, समृद्धी आणि स्वतंत्रच होता. हे भारताचं असं स्वतंत्र जे होतं, दक्षिण भारत हा पूर्ण स्वतंत्रच होता. त्यानंतर साधारण 300-400 वर्ष वायव्येकडून परत थोडीफार आक्रमण झाली. पण एक महत्वाचं जे आक्रमण झालं ते पृथ्वीराज चव्हाणावर जे झालं 1191 मध्ये मोहम्मद घुरीने केलं. त्याने आक्रमण केलं. मोहम्मद घुरीचं आक्रमण पृथ्वीराज चव्हाणने सहजासहजी परतवलं. त्याला घायाळ केलं, त्याला पराभूत केलं, पण त्याला जीवन दान दिलं. एक मानवता, एक चांगलं व्यक्तिमत्व, एक शांतताप्रिय देश याचं एक फार मोठं उदाहरण आहे. शेवटी पृथ्वीराज चव्हाणनी जरी त्याला सोडलं, परत पुढच्या वर्षी मोहम्मद घुरी आला, युद्ध केलं आणि पृथ्वीराज चव्हाणला त्याने मारलं. हा एक फार घाणेरडा इतिहास आणि किंबहुना ह्यानंतर भारतामध्ये वाईट इतिहासाची सुरुवात झाली. भारताच्या स्वातंत्र्याला ग्रहण लागलं. साधारण 11व्या शतकानंतर ते 15व्या शतकापर्यंत मोहम्मद घुरीने अर्थातच 1191 नंतर बंगालपर्यंत पुढच्या 10 वर्षातच सगळं जिंकून घेतलं होतं. पण पुढची जी 4 शतकं आहे त्यामध्ये एक 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 मूळ भारतीय जी राज्य होती, साम्राज्य होती, ती अस्ताला लागली. 14व्या शतकात तामिळनाडूमधलं पांडियन राज्य गेलं.
नंतर आंध्रामधलं काकतीय राज्य गेलं आणि ह्यामुळे त्यावेळेसचे जे शंकराचार्य होते दक्षिणेतले, त्यांना लक्षात आलं की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणून त्यांनी विजयनगरमध्ये एक नवीन साम्राज्य 14व्या शतकातच स्थापन केलं. आणि हे विजयनगरचं जे साम्राज्य होतं ते एक सुखी, संपन्न, कलाप्रेमी, वाङ्मयप्रेमी आणि प्रजेसाठी असलेलं एक आनंदी राज्य होतं. म्हणजे 15व्या शतकात, म्हणजे 1336 पासून तर 1565 पर्यंत जवळपास 250 वर्ष भारतीय स्वातंत्र्य फक्त आणि फक्त विजयनगरच्या साम्राज्यामध्ये होतं. 1565 मध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा पूर्ण अस्त झाला. भारतीय साम्राज्य पूर्णपणे, भारतातलं जे स्वातंत्र्य होतं त्यावेळेस 1565 नंतर संपलेलं होतं. त्यावेळेस एक तारा उदयास आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं बीज रोवलं, ते मोठं केलं आणि त्या स्वराज्याला मोठं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि स्वराज्याची संकल्पनावरून भारताचं स्वातंत्र्य हे मोठं करण्याचा प्रयत्न केला. पुढे बाजीराव पेशवे 1720 नंतर बाजीराव पेशवेनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला. पुढचं 18वं पूर्ण शतक हे पेशावर पासून तंजावर पर्यंतचा बहुतांश भारत हा स्वतंत्र होता, मराठा साम्राज्याखाली होता आणि एक आनंदी भारत, एक स्वतंत्र भारत असं आपण म्हणू शकतो. 19व्या शतकाच्या सुरुवातीला जो इंग्रज गव्हर्नर आला होता त्याने स्पष्ट लिहिलेलं आहे की भारतामध्ये फक्त दोनच ग्रेट पॉवर आहेत, एक म्हणजे मराठा साम्राज्य, दुसरं म्हणजे ब्रिटिश. आणि हे इंग्रज अर्थातच दूरदर्शी होते, त्यांनी हे सगळं बघितलं आणि मराठा साम्राज्याचा अस्त करण्याचे प्रयत्न केले. 19व्या शतकात मराठा साम्राज्य अस्त झालं, अर्थातच पूर्ण भारत पारतंत्र्यात गेलं. शेवटचा एक मोठं युद्ध झालं, निर्णायक युद्ध झालं. राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे यांनी बरंच महत्वाचं योगदान दिलं. 1857चा राष्ट्रीय उठाव झाला, पण शेवटी आपण हरलो आणि या ठिकाणी संपूर्ण भारताचं स्वातंत्र्य संपलेलं होतं. 1947 साली भारताची फाळणी झाली, भारत स्वातंत्र्य झाला, पण त्यानंतर भारत समृद्ध होणार आहे यासाठी प्रयत्न आपल्याला करायचे. म्हणजे काय, 1947 पर्यंत भारताचं पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा जो आपला इतिहास आहे तो खूप मोठा इतिहास आहे. खूप लोकांनी त्यात योगदान दिलेलं आहे, भरपूर लोकांनी त्याच्यात प्राणाची आहुती दिलेली आहे आणि असं आपल्याला प्रचंड कष्टाने मिळालेले जे स्वातंत्र्य आहे, भारतीय स्वातंत्र्य आहे, ते आपल्याला टिकवणं फार आवश्यक आहे. आज भारताची लोकसंख्या, भारताची विविधतेतून असलेली एकात्मता ही जी आहे ही इतकी महत्वाची आहे आणि ही आपली ताकद आहे. आपल्याकडे विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, विविध भाषा आहेत, विविध पंथ आहेत, पण आपल्यामध्ये एकच महत्वाची जी समानता आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा एकच महत्वाचा धर्म आहे, तो म्हणजे भारत धर्म. आणि त्या भारत धर्मासाठी आपण सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी, येणाऱ्या नव्या पिढीनी पूर्ण हातभार लावणं आवश्यक आहे. हे भारतीय स्वातंत्र्य अबाधित राहणार, चिरकाल राहील, अनंत काल राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही सगळ्यांनी एक राहणं आवश्यक आहे. म्हणजे परकीय लोकांना आमच्यावर आक्रमण करणं, आमच्याबद्दल वाईट विचार करणं हे जमणारच नाही. त्यामुळे माझं असं एक प्रामाणिक मत आहे की जे आपल्याकडे ज्या आपल्या जुन्या ज्या आपण म्हणू शकू की जी जुनी आपली व्यवस्था होती, त्या व्यवस्थेचा आपण सगळ्यांनी इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्या इतिहासाला न विसरता, इतिहासावर अंमल करून पुढची येणारी सगळी वर्ष, पुढची येणारे पूर्ण भविष्य यावर आपण विचार करून एक योग्य, चांगला, सुदृढ भारत बनवणं आणि भारताचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हे फार मोठी आवश्यक गोष्ट आहे. तर मी एवढंच म्हणू इच्छितो की सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलम मातरम, वंदे मातरम.